श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्रीसरस्वत्यै नमः। श्रीगुरुभ्यो नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। गोपालकृष्ण भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। यानंतर श्रीमद भागवतामध्ये जी कथा येते ती ध्रुव बाळाची कथा येते. आपल्या सगळ्यांना ध्रुवाची कथा एका अर्थानं माहिती, पण ध्रुवाला दोन माता होत्या. कथा अशी आहे की मनु महाराज आणि शतरूपा यांच्यापासून प्रियव्रत आणि उत्तानपाद असे दोन पुत्र झाले होते. आणि भगवंतांच्या कलेपासून हे उत्पन्न झाले. त्याच्यामुळे हे अत्यंत जगाचं रक्षण करण्याकरता तत्पर होते. आणि या उत्तानपादाच्या दोन राण्या होत्या, एक सुनीती आणि दुसरी सुरुची. ही जी दोन नावं आहेत ना, मुळामध्ये भागवतातली सर्व नावं जी आहेत ना, ही काही ना काहीतरी संदेश देऊन जातात. बघा, सुरुची आणि सुनीती. रुची, आम्हाला सगळ्यांना रुची आवडते नाही का? आम्हाला छान छान चमचमीत खायला आवडतं. पोटाला कितीही चांगलं नसलं, शरीराला कितीही चांगलं नसलं तरी आजच्या जमान्यामध्ये घरोघरी आपल्याला पिझ्झा, बर्गर, चायनीज हे पदार्थ महिन्यातून किमान 2 ते 3 वेळा, किंवा ते राहिलं तर पाणीपुरी, भेळ असे जिभेला चटकदार लागणारे पदार्थ हे खावेसे वाटतात. का? कारण आमची रुची, आम्हाला रुचीमध्ये अधिक प्रियता आहे, आम्हाला रुची अधिक आवडते. पण जर आम्ही रुचीचा आधार घेतला तर काय गडबड होईल? आम्हाला रुचीचा आधार नाही घ्यायचा, आम्हाला नीतीचा आधार घ्यायचा आहे. म्हणून ही कथा भागवतामध्ये आहे. या सुरुची ही अत्यंत गर्विष्ठ अशी होती. आपल्याला माहिती आहे, एक राजा होता, त्याला 2 राण्या होत्या, एक आवडती एक नावडती. त्यातला हा प्रकार आहे. तिचा मुलगा उत्तम हा राजाच्या मांडीवरती बसला होता आणि ध्रुव बाळ सहज खेळत खेळत त्या राजवाड्यामध्ये आला, महालामध्ये आला. आणि त्यानं बघितलं की आपला भाऊ जो आहे उत्तम, तो आपल्या वडिलांच्या मांडीवरती बसलाय. म्हणून ध्रुव धावत 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 गेला आणि आता वडिलांच्या मांडीवरती बसणार. तेवढ्यात सुरुचीनं त्या ध्रुवाला खसकन खाली ओढलं आणि म्हणाली, तुला राजाच्या मांडीवरती, राजसिंहासनावरती बसण्याचा कोणताही अधिकार नाही, कारण तू माझ्या पोटी जन्म घेतलेला नाहीस. तू एक कर, तू वनात जा, तपश्चर्या कर, नारायणाला प्रसन्न करून घे आणि त्याला सांग की मला सुरुचीच्या पोटी जन्म दे, की ज्याच्यामुळे मी या राजगादीवरती, सिंहासनावरती बसू शकेन. 5-6 वर्षाचा मुलगा, त्याला अत्यंत वाईट वाटलं. त्याला कळलंच नाही मुळात आईने आपल्याशी असं का केलंय. आणि म्हणून रडत 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 आपल्या सुनीती मातेकडे गेला. सुनीती, जिची नीती चांगली आहे, जिचा विचार चांगला आहे, जिचं वर्तन चांगलं आहे, जिच्या भावना चांगल्या आहेत, जिला असं वाटतं आपल्या पुत्रानं योग्य व्हावं, आपल्या पुत्रानं जर एखादी गोष्ट मिळवायची असेल तर ती चांगल्या मार्गानं मिळवावी, चांगल्या उपासनेनं मिळवावी, त्याच्याकरता वाईट मार्ग अवलंबू नयेत, असं जिला वाटतं ती सुनीती आहे. तो आईकडे गेला आणि डोळ्यातून घळाघळा अश्रुधारा वाहत आहेत. आईला म्हणाला,
आईला खरं तर हा प्रसंग कळला होता. आई म्हणाला, मला सुरुची मातेनं असं असं सांगितलंय की वनात जा, तपश्चर्या कर. कल्पना करा, आत्ताच्या युगामध्ये जर एखादी आई असती तर तिनं काय सांगितलं असतं आपल्या बाळाला. पण सुनीती सांगते, बाळा, तिनं सांगितलं ना ते बरोबरच आहे. नारायणाची प्राप्ती करायची असेल तर वनामध्ये जायला पाहिजे, तपश्चर्या केली पाहिजे. आणि ध्रुव विचार करतोय, ज्या अर्थी मला माझी आई सांगतेय की तपश्चर्या केली पाहिजे, सावत्र मातेनं सांगितलं तपश्चर्या केली पाहिजे, याचा अर्थ मला खरोखरच तपश्चर्या केली पाहिजे. आणि अवघा 5 वर्षाचा मुलगा वनामध्ये जाण्यासाठी निघाला, तपश्चर्येला जाण्यासाठी निघाला. भगवंतांना माहिती आहे की हे काय प्रकरण आहे सगळं. भगवंतांनी नारदांना पाठवलंय त्या ध्रुव बाळाकरता, त्याला उपदेश करण्याकरता. ध्रुव बाळ वनामध्ये निघाला आणि त्याच वेळेला देवर्षी नारदांची रस्त्यामध्ये भेट झाली. त्याला बाकी काही माहिती नाही, हे नारद आहेत वगैरे. त्यानं त्याच्यावरती संस्कार असे केलेत मातेनं की बाळा, कुणी असा भगव्या वेशामध्ये मुनी दिसला, ज्याच्या जटा बांधलेल्या आहेत, अंगावरती भगवी वस्त्र आहेत, तर त्याला वंदन करायचं, त्याला प्रणिपात करायचा. साष्टांग प्रणिपात असा शब्द आहे, दंडवत असा शब्द आहे. दंड ज्याप्रमाणे सोडला असता जमिनीवरती आडवा पडेल ना, त्या पद्धतीनं त्या मुनींना, त्या ऋषींना त्यांच्या चरणावरती मस्तक टेकवायचं. आणि या ध्रुवानं तेच केलं. नारदांच्या चरणावरती मस्तक टेकवलं. नारदांनी त्याला उठवलं आणि म्हणाले, बाळा कुठे चाललास? ध्रुव म्हणतोय, मी वनामध्ये चाललोय, मला तपश्चर्या करायची, मला नारायणांना प्रसन्न करून घ्यायचंय. नारद म्हणतात, अरे तुझं वय आहे का? तुझं वय हे खेळण्या बागडण्याचं आहे, तेव्हा तू आत्ता काही तपश्चर्येला वगैरे जाऊ नकोस, तू पुन्हा राजवाड्यामध्ये परत जा. ध्रुव म्हणाला, मी पुन्हा काही परत जाणार नाही, जोपर्यंत मला नारायणाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत मी परत जाणार नाही. नारदांनी ओळखलं. नारदांचे फार कमी शिष्य आहेत बरं का, पण जे आहेत ना त्या सगळ्यांना देवर्षी नारदांनी त्या भगवत तत्वापर्यंत पोचवलं. सद्गुरू काय करतात, आपणासारिखे करीती तात्काळ. देवर्षींनी त्याच्या मस्तकावरती हात ठेवला आणि त्याला म्हणाले, तू नारायणांच्या प्राप्तीसाठी निघायलायस खरा, पण तुला नेमकं काय करायचं हे माहिती आहे का? नाही म्हणाला, मला नेमकं काय करायचं माहिती नाही, पण तुम्ही भगव्या वस्त्रांमध्ये दिसताय, तेव्हा तुम्ही मला काहीतरी मार्ग सांगा. तुम्ही हे सगळं त्या नारायणाला प्रसन्न करायचं म्हणजे काय करायचं हे सांगा. आणि मग देवर्षी नारदांनी त्या ध्रुवाला ओम नमो भगवते वासुदेवाय, हा जो भागवताचा महामंत्र आहे त्या महामंत्राचा उपदेश केला. त्याला सांगितलं की मुळात नारायण दिसतात कसे, नारायणाचं वर्णन करून सांगितलं आणि भागवताच्या महामंत्राचा उपदेश केला. ध्रुव वनामध्ये गेला. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. या मंत्राचा जप कर, तुला निश्चित त्या नारायणांची प्राप्ती होईल. आणि देवर्षी नारद महाराज राजवाड्यामध्ये परत आले. राजाचं सांत्वन केलं, त्याला सांगितलं की तुझा मुलगा सुखरूप आहे, योग्य वेळी तो या ठिकाणी परत येईल. ध्रुव आता वनामध्ये बसलाय नारायणांची प्राप्ती करायची या निष्ठेनं, आणि ओम नमो भगवते या वासुदेवाय या महामंत्राचा जप तो आता करतोय. पहिल्या महिन्यामध्ये त्याने कशी तपश्चर्या केली आहे तर फक्त 3 रात्रीनंतर, म्हणजे 3 दिवस आणि 3 रात्री झाल्या की त्याच्यानंतर उठायचं, केवळ कवठ आणि बोराचं फळ खायचं, असा 1 महिना त्यानं तपश्चर्या केली. पुढच्या महिन्यामध्ये त्यानं आता आहे 3 दिवसाचं जे अंतर होतं ते 6 दिवसाचं केलं. आणि 6 दिवसाच्या अंतरानं एकदा उठायचं, गवत आणि वाळलेली पानं जी
झाडाची खाली पडलेली असतात ती खायची आणि पुन्हा भगवंतांच्या नामस्मरणाला सुरुवात करायची. असा त्यांनी 1 महिना काढलाय. 3ऱ्या महिन्यामध्ये पुन्हा 3 दिवसाचं जे अंतर होतं ते वाढवलं, म्हणजे 9 दिवस केलं आणि 9 दिवसानंतर केवळ एकदा पाणी प्यायचं आणि आता समाधी योगाद्वारे श्रीहरींची उपासना चालू झाली. 4थ्या महिन्यामध्ये त्यानं श्वासावर नियंत्रण मिळवलं आणि आता 12 दिवसानंतर एकदा केवळ वायू भक्षण करायचा आणि श्रीहरींची आराधना करायची. अशी अत्यंत खडतर तपश्चर्या चालू झाली. 5वा महिना लागला. त्यावेळेला ध्रुवानं त्याच्या श्वासावरती नियंत्रण मिळवलं आणि केवळ एका पायावरती उभं राहून त्या नारायणाचं ध्यान करायला सुरुवात केली. आणि आता 6वा महिना ज्यावेळेला लागला त्यावेळेला पायाच्या अंगठ्यावरती ध्रुव बाळ उभा आहे आणि त्या भगवत तत्वाची आराधना करतोय. भगवंतांची चलबिचल चालू आहे, कारण आता त्यांचा भक्त असं सांगतात की ध्रुवानं ज्यावेळेला श्वासावरती नियंत्रण मिळवलं त्यावेळेला वायू तत्व रोखलं गेलं आणि सर्व देवांचे श्वास थांबायला लागले. सगळे देव भगवंतांकडे गेले आणि त्यांना सांगितलं की तुमचा जो भक्त आहे ध्रुव, त्याच्याकडे लवकरात लवकर जा, त्याला दर्शन द्या. प्रत्यक्ष नारायणाचं चतुर्भुज रूप ध्रुवासमोर उभं आहे. नारायणांनी आपला शंख त्या ध्रुवाच्या कानाला लावला, त्याला दर्शन दिलं, त्याला गुह्यतम ज्ञान दिलं आणि त्याला असं विचारलं की तू ही जी तपश्चर्या केली आहेस ती कशा करता केली आहेस, तुला काय हवंय. तेव्हा ध्रुव म्हणतो, भगवंता मला अशी श्रेष्ठ जागा हवी आहे की ज्याच्यावरून मला कुणीही हलवणार नाही, मला ऊठ म्हणणार नाही. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज सुद्धा तो ध्रुव तारा जो आकाशामध्ये आपल्याला दिसतो तो म्हणजे हाच ध्रुव बाळ आहे. भगवंतांनी त्याला अशी अढळ जागा दिली आणि त्याला सांगितलं की बाळा रे, तुझ्या अवतीभोवती सप्तर्षी कायम फिरत राहतील, तू अशा जागी अशा स्थानी स्थिर राहशील की जिथून तुला कुणीही ऊठ म्हणणार नाही. अशी जागा भगवंतांनी ध्रुवाला दिली. पुढे ध्रुवाच्या वंशामध्ये जे कोण राजे झाले आणि ध्रुवानी कशा पद्धतीनं राज्य केलं हे आपण पुढच्या काही कथांमधून पाहणार आहोत. आपल्या सगळ्यांना एक अत्यंत नम्र विनंती आहे की अधिकाधिक लोकांपर्यंत श्रीमद भागवताच्या कथा, त्यातली तत्व ही पोहोचावी, हा या सगळ्या मालिकेचा उद्देश आहे. तेव्हा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, या कथा अधिकाधिक शेअर करा, जेणेकरून अधिकाधिक सज्जन शक्तीपर्यंत, युवा पिढीपर्यंत, तरुणांपर्यंत या सगळ्या कथा पोचतील. त्याच्याकरता मुद्दाम याचा कालावधी 10 ते 15 मिनिटे एवढा ठेवला आहे. त्या वेळेमध्ये या कथा पूर्ण व्हाव्यात, अधिकाधिक लोकांपर्यंत या कथा पोचवाव्यात, यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा एवढं सांगतो. आणि गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय.